ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे काल 25 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी सतीश शाह यांनी अभिनेते सचिन पिळगावकर यांना एक मेसेज केला होता आणि नेमकं ते काय म्हणाले होते ते सगळं आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे भावूक झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की सतीश शाह यांनी निधनापूर्वी मला मेसेज केला होता. सुप्रिया 3च दिवसापूर्वी सतीश आणि मधूला भेटून आली होती. सतीश ने कोणते तरी एक गाणे ऐकवले होते, त्यावर मधू आणि सुप्रिया या दोघांनी डान्स केला होता. सतीश आणि मी नेहमी बोलायचो, एकमेकांना मेसेजेस करायचो. त्यांचा आज दुपारी म्हणजेच काल 12:56 मला मेसेज आला होता. त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता, पण त्याच्या निधनाची अचानक बातमी आली आणि या बातमीमुळे मला मोठा धक्काच बसला, असं सचिन यांनी बोलले. सचिन असंही सांगितलंय की गंमत जम्मत हा त्यांचा पहिला चित्रपट होता. आम्हाला एकत्र येण्यासाठी एक कारण हवे होते आणि ते चित्रपट त्याचे कारण ठरले. पण आमची खूप चांगली मैत्री होती. आम्ही एकाच चित्रपटात एकत्र काम केलंय, पण आमची मैत्री खूपच चांगली होती. तर मित्रांनो, सचिन असंही म्हणाले की तुम्हाला खरोखरच माहीत नसते की तुमच्यासोबत काय घडणार आहे. तुम्ही कधीच भाकीत करू शकत नाही. आनंदी राहणं आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवणं हाच हेतू आहे, जो त्याने केला, असंही सचिन बोलले.